बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मराठवाड्यातून आहे। मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। प्रशासनानं नागरिकांना त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात अजून म्हणावा तसा पाऊस झालेला नाही आहे, पण हिंगोलीमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मराठवाड्याला यंदाच्या पावसाळ्यातला पहिला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। दरम्यान हिंगोली जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागानं हिंगोली जिल्हा रेड अलर्ट घोषित केल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे। दरम्यान सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे। तर उद्यापासून पावसाचा रोख पश्चिम विदर्भाकडे असेल असा दावा हवामान खात्यानं केलेला आहे। उद्या वर्धा वगळता नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे। वर्ध्यासह सर्व पश्चिम विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा गावाला लागून वाहणारी मेघा नदी आणि ब्राह्मणवाडा थडी गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। सध्या जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय, अमरावतीतल्या मेघा नदीला पूर आलाय। तर अमरावती जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। मेळघाटातील सिपना नदीला महापूर आला असून नदीवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्यामुळे परिसरातील 20 ते 25 गावांचा संपर्क तुटल्याचं समजतंय। दरम्यान पूर्णा नदीवरील धरणाचे 3 गेट उघडण्यात आल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय। प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर तिकडे भंडारा जिल्ह्याच्या चूलबंद खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला। या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव मांडळ मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून नागरिकांनी या पुलावरून ये जा करणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत। तर इकडे मराठवाड्यात लातूर शहरात झालेल्या पावसानं महापालिकेच्या पावसाळा पूर्व तयारीचे सगळे दावे उघडे पाडले आहेत। गावभाग परिसरासह शहरातील अनेक भागांमध्ये नाले आणि गटारांचं पाणी थेट घरांमध्ये शिरल्यानं नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। घरगुती वस्तूंचं नुकसान होत असताना प्रशासनाच्या कामांवर गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। नाले सफाई आणि गटार सफाईची कामं पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता, मात्र पहिल्याच पावसात वास्तव समोर आल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप पसरलाय। तर इकडे वर्ध्याच्या देवळी तालुक्यात मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे बोरगाव ते आलोडा मार्ग बंद करण्यात आलाय। यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वर्धा राळेगाव मार्ग सुद्धा बंद झालेला आहे। बातमी आहे गडचिरोलीमधल्या पावसाची। गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। विशेषतः भामरागड तालुक्यात अनेक भाग जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले। नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असल्यानं जिल्ह्यातील 24 प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। तर पूरग्रस्त भागातील सुमारे 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यांच्या निवासाची व्यवस्था आश्रमशाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। वैनगंगा नदीच्या पुलावर आलेलो आणि या नदीला गोसेखूर धरणाचे पाणी येत असते, त्यामुळे ही नदी सुद्धा फुगलेली आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामधील 24 प्रमुख मार्ग जे आहेत त्यांची सुद्धा वाहतूक बंद झालेली आहे, कारण की त्या ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि भामरागडमध्ये सुद्धा 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले असून त्यांची आश्रमशाळा व इतर सुरक्षित ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे।
तसेच भामरागड तालुक्यामध्ये पामुला गौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने अनेक भागाचा संपर्क तुटलेला आहे. आपत्ती व्यवस्थापक विभाग आणि स्थानिक प्रशासनाने रात्रभर बचाव कार्य राबवत पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलेले आहे. यामध्ये मुलांसह 4 जाती सुटका करण्यात आलेली आहे. तर गुरुवारी सकाळी भामरागड शहरातील आणखी 45 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 700हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, नागेपल्ली, मुलचेरा, आलापल्ली आणि गडचिरोली सखल भागामध्ये पाणी साचलेले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झालेले आहे. एकंदरीतच या वाढत्या पार्श्वभूमीवर गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडे गेल्यामुळे 1,35,592 क्युसेक, चिंचरोड धरणातून 92,000 क्युसेक तर तेलंगणातील मेडीगुट्टा प्रकल्पातून एकूण 81,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना नागरिकांना खबरदारी घेण्याचे असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. महत्वाचा विषय म्हणजे आता जे परिस्थिती निर्माण झाली आहे आणि गडचिरोली जिल्ह्याला जो येलो अलर्ट दिला आहे त्याच्यामुळे अधिक पावसाची वाढ होऊ शकते आणि अजून काही मार्ग बंद होऊ शकतात. एनडीटी मराठी करता मनीष लक्ष्मण, गडचिरोली. तर शेजारच्या गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावरटोला परिसराला तडाखा बसलाय. नवेगाव बांध परिसरातील सावरटोला ते पिंपळगाव नाल्याला पूर आल्यानं पूल पाण्याखाली गेला असून मार्ग पूर्णपणे बंद झालाय. पुराचं पाणी थेट शेतात घुसल्यानं नुकतीच रोवणी झालेली 50 हेक्टर धान शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला असून प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत. पिंपळगाव, चापटी, सुरगाव या शिवारातील जवळपास 50 हेक्टर शेती ही पुराखाली दडून आहे आणि या अतिपावसामुळे जो शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे या नुकसानीकरिता शासनाने तात्काळ सर्वे करून त्यांचे पंचनामे करून या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून द्यावा अशी आमची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. बातमी सांगलीतून आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला, मात्र चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे धरण 85% भरलं असून धरणातून 7,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. वारणा नदीपात्रात हा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे 34.40 TMC साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात आता 29.32 TMC इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरण जवळपास भरत आलंय. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आला असून हळूहळू विसर्ग वाढवण्यात येतोय. परिणामी वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू असल्याचं वारणा नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत. अक्कलकोट तालुक्यातील खानापूर, हेळी या बंधाऱ्यांवर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. भीमा नदी पात्रात जवळपास 50,000चा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला जोडणारे अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या भीमा नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपण बघतोय भीमा नदीचं पात्र दुथडी भरून वाहत आहे. पात्राबाहेर नदीचं पाणी आलेलं आहे. आता बातमी पाहूयात सोलापुरातनं. उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडलंय, त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत. अक्कलकोट तालुक्यातील खानापूर, हेळी बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतूकही ठप्प झाली आहे. भीमा नदी पात्रात जवळपास 50,000चा पाण्याचा विसर्ग वाहतोय. त्यामुळे ग्रामीण भागाला जोडणारे अनेक बंधारे आता पाण्याखाली गेलेत. वाहतूक ठप्प झाली आहे. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बातमी सांगलीतनं. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झालाय, मात्र चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार अजूनही सुरू आहे. त्यामुळे धरण 85% भरलंय. धरणातून 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रामध्ये करण्यात येतोय. त्यामुळे 34.40 TMC साठवण क्षमता असणारं धरणात आता 29 TMC इतका पाणीसाठा जमा झालाय. धरण जवळपास भरत आलंय. त्यामुळे पडणारा पाऊस लक्षात घेत धरणातून पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आला असून हळूहळू विसर्ग देखील वाढवण्यात येणार आहे. परिणामी वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू असल्याचं वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय.